कांद्याचा आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिकच्या येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी केळी बाग लागवडीचा प्रयोग केलेला होता. मात्र काल वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं काढणीसाठी आलेल्या केळीची बाग उद्ध्वस्त झाली आहे. वादळी वाऱ्याच्या तडाख्यात नांदूरच्या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी. नाशिकचा येवला हा तसा कांद्याचा आगार म्हणून ओळखला जातो. आपण या ठिकाणी पाहू शकतो, या ठिकाणी कांदा हे पीक घेतलं जायचं, मात्र शेतकऱ्यांनी कांद्याला मिळणारा कमी भाव तसेच उत्पादन खर्चाला वैतागून केळी पीक लावलं होतं. मात्र काल आलेल्या वादळी पावसामध्ये या जी 1 एकर केळी बाग आहे शेतकऱ्याची पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे. साधारण 2 लाख रुपये खर्च त्यांनी केला होता शेतकरी संतोष काटे यांनी. मात्र ही केळी बाग कालच्या वादळी पावसामुळे पूर्णतः उद्ध्वस्त झाली. या ठिकाणी जे व्यापाऱ्याला हा बाग द्यायचा होता, केळी घेण्यासाठी व्यापारी येणार होता, मात्र त्याआधीच निसर्गाने त्यांच्या तोंडचा घास हिरावलाय. आता शासनानं त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. आता या शेतकऱ्यांच्या मागणीला शासन कसं प्रतिसाद देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक.